25 किलोचा घोल मासा बघताय. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदेव गरज आणि ही रवीना तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. साखरपुड्याचा व्लॉग सुरू झाला आहे आणि माझी मैत्रीण रवीना, तिचा साखरपुडा आहे आज. तुम्ही विचार करत असाल का अजूनही साखरपुड्याची तयारी नाही, पूर्वतयारी दाखवणार आहोत आपण. आणि आपण नंतर नवऱ्याकडे पण जाणार आहोत. नवऱ्याकडे पण जायचं आपल्याला जयेश. तर रवीना, कसं वाटतं आज तुझा साखरपुडा आहे? मस्त झाली सर्व तयारी? तयारी झालेली आहे. आणि आता आपण काय बघणार आहोत? मासे तोडताना बघणार आहोत. तर साखरपुड्यासाठी मासे आणलेत त्यांनी. तर किती किलो आहेत, मासे कसे असतात ते सर्व आपण बघूया. तर जाऊया ना. मेहंदी दाखव, मेहंदी सजल्यावर नंतर दाखवूच, पहिले सध्या नाव बिव लपवलेलं आहेस कुठं? नाही. बरोबर आहे. बरोबर ते नवऱ्यांचा काय भरोसा नाही, लपवून सांगतात, नवऱ्याला काढायला सांगतात. बरोबर आहे. चला भेटू, चला जाऊया आता. माशांची कटिंग चालू आहे आणि रवीनाचा पप्पा आहेत. नमस्कार. नमस्कार. एकदम गॉगल वगैरे घालून आहेत. झाली सर्व तयारी? झाली ना. आज आपला साखरपुडा द्रोणागिरी आईच्या मंदिराजवळ आहे ना, हॉलवरती. आज मासे कापताना आपण बघतोय. आज काय काय मावरा आहे आपली इथं? मासे आहे आणि ससा आहे. फ्रायसाठी ससा आहे आणि रश्श्यासाठी मासा आहे. मावरा आपल्याच बोटीचा आहे काय? नाही, विकत आणला. आणि मी काय बोलते, मावरा आज कमी होता ना, 2 दिवस झाला म्हणजे बोटी बाहेर तालुक्याला बोटी जातात ना, का बोटी परत येतात. मग एकदा चौथ झाली आपली. जी चौथ झाली बुधवारी होती, आज रविवार आहे. गुरुवार पासून बोटी गेल्या सर्व. आता चालू झाल्या बोटी. म्हणजे आता फ्रेश मावरा आहे. फ्रेश मावरा आहे सर्व. चला धन्यवाद, भेटू. आता सध्या तयारी चालू आहे म्हणून सर्व नॉर्मल कपड्यामध्ये हाय. सध्या तयारी दाखवायला आलो. आता नंतर बघा, हा हे बघा साईज ठरवली. ताई दाखव किती. हा हे बघा, हा पीस आज जेवायला या. व्हिडिओ न लेट पडेल. हो. सगळ्यात महाग मावरा ना यो. वाव. नाही 800 रुपये किलो आहे. हा कुठला आहे? ससा कसा पडला? 400 रुपये. 55 किलो. हा आणि मास 120 किलो मास आहेत. नाही ना, ते मी तुझी बोलू मेहंदी वगैरे घातलीस म्हणून मी तुला काय बोललो नाही. चालेल ना. मासा बघताय तुम्ही. अरे बाबा, चला या. वजन आहे का नाही? एक मासा धरण्यासाठी बघा तिघं. एक किती किलोचा असेल पप्पा? किती किलोचा असेल हा अंदाज? 13-14 किलोचा असणार आहे. दोघी उचललाय बघा. किती उशीर हातात धरून ठेवायला सांगितलं मी त्यांना. थँक्यू. ठेवा. मस्ती करत होतो तुम्ही. फोटो काढून झालेला माझा. सशा माशीची गाबोली काय? आणि 2 रवीना मासा पकडताना दिसत आहेत. इकडे बघा. डान्स करताना व्हिडिओ. वहिनीने बघा किती हाऊस वाटले ना. मग आता कापाला बसवत आहे ना. तेव्हा आता वचन आला. ठीक आहे, थँक्यू. हा आता पप्पाला घेतला. आता मम्मी मेन आहे ना. आता रवीनाची मम्मी आहे चावल. मम्मी आहे रवीनाची. सर्व आपला तयारी झालेली आहे आणि मासा तुमच्या हातात आहे. कसं वाटतं आता आपला कार्य घरात?
एकदम कार्य चांगला होऊ दे बस. कार्य चांगलाच होणार आहे. आता सध्या सर्व तयारीमध्ये आहेत म्हणून त्यांच्याशी बोलता येते मला, नाहीतर मग हे होते. म्हणजे आता साखरपुड्याच्या नंतर साखरपुड्याची तयारी सुरू केली त्यांनी, काय मग नंतर बोलता येणार नाही मम्मी पप्पांसोबत, म्हणून आत्ताच बोलून घेतला. रवीना तू तयारी करायला कधी जाणार आहे? आई दोघी रवीना म्हणजे दोघी एक सोबत बघतायत. तुमचा घरी आल्यावर चेंज नाही केला नाव? नाही केला. समजते आता. ओके हे बघा शेवटी वहिनीला बसवलीत त्याही. आता वहिनी सध्या खवली करतात, साफ करतायत. वहिनी तुमचा आवडता मासा कुठला आहे? कलेट मासा आवडत आहे वहिनींचे. आणि पण सध्या तो घोल मासा कापतायत ते, तो पण चांगला आहे. जो माशाचा बोध असते, जो मेन असते, त्याची डील कशी करतात? म्हणजे आता कधीच मी अजूनपर्यंत तरी बघितला नाही. म्हणजे ते वजनावरती असते, ते वजनावरती असते. तो जाम महाग असते ना? तो लाखाशे वर भाव असते त्याचा. मग ते लागल्या लगेच डीलरला कॉल करतायत, कसं असते त्यांचं? नाही डीलरला कॉल नाही करीत. इथे वर काढला भावाला का ते आतमधून बोट टाकून ते बघतात कसा जाड होत आहे, बारीक होत आहे, त्याच्यावर किंमत करतात माशाची. असं म्हणजे इथं आमच्यात, म्हणजे आता यो बोध आणला असेल इकडे, आपला मासा आणला इथंच चेक करून इथूनच नेला असेल काय? असं आहे. फक्त किंमत भोतावच करतात माशाची. असं आहे काय? छोटा असू दे मोठा असू दे, बहुत मोठा असला तर किंमत भरपूर होत त्याची. 5 लाख 7 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख जसं असेल तशी किंमत होती त्याची. 50 लाखापर्यंत मासा जाते. 50 लाखापर्यंत मासा जाते. सर्वजण येऊन विचारतात की एवढ्या मोठ्या तुकड्या, तर त्या आपण का करत असतो एवढ्या मोठ्या तुकड्या माशाच्या? म्हणजे तो कालवनात ना हे होतो, खलतो तो खलतो. म्हणून त्याच्या खलते म्हणजे जो कालवण करताना तेव्हा. हा अखंड रे. छोटी केली तर एकदम तो गायबच होऊन जाईल. बरोबर. डोले बघा कसले डोले, लाल भडक एकदम. आतापर्यंतचा सर्वात मोठा असेल ना पीस यो? 25 किलोचा आहे. यो 25 किलोचा आहे. 25 किलोचा आहे यो. 25 किलोचा घोल मासा बघताय. थांबा 1 मिनिट. आता मामा आलाय आणि मामासाठी गाणं बोलणार आहेत सर्वजणी. ₹1000 दे. बरोबर आहे. मामा पहिले त्यांची इच्छा पुरी कर. आपल्या समोर मामा मामी आहेत. सुरी मारली म्हणून पैसे द्यावे लागतील. मामा बघ नंतर मला बोलतील ते बघ. बरोबर. काय बोलाल रवीना बद्दल? आता कार्य आपला भाचीचा त्याचं कार्य आहे, आम्हाला आनंद आहे का तिचा आज साखरपुडा आहे, आम्हाला जाम आनंद झाला. लहानाची बोटी झाली आम्हाला, तिचा आता कार्यामध्ये जाम हौस आली. आनंद आहे आम्हाला तिच्या कार्य दिलेल्या घरी. ती अशीच सुखी राहू दे हीच आमची इच्छा आहे. ओके धन्यवाद. रात्री फुल नटाचा आहे. हो घेईन. मग मामा आणि मामीचा पहिला मान असते, असं काय बोलताव? काकूस बिकूस नंतर. त्यांना नाराज नको करू, ते मला बोलतील. हा बरोबर. हा बघा हे बघा आम्ही जरा मामाने मावला तोडला भाचीच्या यासाठी, मग त्यांनी खुशीने आम्हाला सर्वांना 500 रुपये. ओके बघा. थँक्यू मामा. मावशी आहे. मावशी कसं वाटतं तुम्हाला आता जर कार्य आपल्या आमच्याच घरी वारली ती एवढी मोठी झाली, आम्हाला लय छान वाटतं. धमाल का काय बोलता? असं तिचं मस्त सगळं चांगलं. हो तुमचा आशीर्वाद आहे ना तिच्या पाठीशी, मग काय टेन्शनच नाही. आज मस्त नाता. हा हो मग मावशी मामा सगळ्यांना पहिला घ्या. डान्स आहे. हो नवरीला घेऊन येताना डान्स आहे. म्हणजे स्टेजवर पण डान्स असं आहे काय? मावशीकडनं पण 500 रुपये आलेत, मावशीकडून पण 500 रुपये आलेत. आता सध्या आपल्याला मागासपासून ज्या मावळा कापताना दिसत आहेत त्या नवरीच्या आत्यास आहेत आणि त्या मध्ये तिचा हातभार लावत आहेत कार्याला आपल्या.
आमच्या दादाच्या मुलीच्या मदत करत आहोत आम्ही. असंच तर कार्य होत असे, सर्वांचा हातभार लागत असे, तेव्हाच तर कार्य पूर्ण आनंदात होत असते. या सर्वांनी जेवायला. हो हो, व्हिडिओ पडलेले असेल. नंतर आलं मग घरी, मग काय करशील? आणि घोल मासा मागवलं, मग काय करशील? सुकी मच्छी करू. आणि नवरीचा भाऊ आलाय, नवरीचा भाऊ आलाय. आत्या मावशी ना, हा गाणं घ्या. रवीनाचा लाडका यो विघ्नेश भाऊ. बरोबर आहे. सुरी लाव. विघ्नेश, विषय काय माहितीये? सुरी लावलीस 2000. नाही 2. डोक्याला भाऊ किती नाही 500 वाला काय असेल तर द्या, त्याला लावते. बोला, जोरान बोला. भाऊ मासा तोडत आहे. हा मस्त. पहिला डोका आहे त्याने 2000 डन. आणि रवीनाचा भाऊ मच्छी तोडताना तुम्हाला दिसलाय? नाही. नाही ना, मग बघा कसा रवीनाचा भाऊ मच्छी तोडतो. हो, मग आता 500 रुपये लागू झालेले आहेत. अरे तुम्ही डोचूक करून चुकी केली. 5000 देणार, 5000 येणार. 5000 लागू झालेले आहेत, त्यांना स्कॅन मारणार 5000 रुपये. आता भावाच्या खिशात सध्या 100 रुपये आहेत, त्या घेऊन टावा. जीपे जीपे काढा, स्कॅन मारून लगेच 5000 जीपे. 100 रुपये बोनीला द्या. बाय गाईस. दिल्याशिवाय बाय नाही. घ्या चला. जर तुमचा फोन नसेल तर मी स्कॅनर देते. 1-0 कमी दिसते. मोबाईल खराब आहे, 1-0 कमी दिसते. 10,000 पाठवले तर तुम्हाला 10,000 पाठवले बघा. 10,000 भावाकडून 10,000 रुपये आलेले आहेत. चला, पूर्व तयारी दाखवण्याचा प्रयत्न होता. फुल मजा केली इकडेच. आता व्लॉग किती मोठं होईल त्याची गॅरंटी नाही. थोडंसं काम आहे, तिकडे चाललोय आणि भेटूया संध्याकाळी साखरपुड्यामध्ये डायरेक्ट. 6 वाजत आलेत आणि आता आपण चाललोय साखरपुड्याला. बघा, जयेश दादा आपले मागोमाग बँडवाजीची सुरुवात झाली. मला थोडा उशीर झाला, कामाने जाऊन म्हणजे मुलेखांचे आहेत, तर आता मी चाललो त्यांच्या मागोमाग. सर्व तुम्हाला आता साखरपुड्याचा सोहळा दाखवतो मी. जयेश आणि रवीना, ठीक आहे? चला जाऊया.
आपल्या समोर जयेशत आहे. कसं वाटते? लव्ह मॅरेज ना? किती वर्षाचा प्रेम आज सक्सेसफुल होते? ऑलमोस्ट 8 to 9 years. 8 to 9 years वर्षाचा प्रेम, 8 ते 9 वर्षाचा प्रेम त्यांचा सक्सेसफुल होते. एक्सप्लेन करणं डिफिकल्ट. हां, ती माझ्यासोबत एवढे टाइम ठीक आहे. आता बँड चालू झाला, आता काय ऐकायला नाही येणार. मगाशी बोललो ना त्याच्याच मुलं, आता बँड पण चालू झाला, ऐकायलाच नाही येणार आता. चल, थँक्यू. असंच कायम हसत राहा.
वहिनी तुम्ही नाही डान्स केलात? तुम्ही डान्स करायला पाहिजे होता. असं आहे काय? करायचं ना नवऱ्याकडून डान्स. करवले आई मामीच मस्त दिसते बघा. आत्यासा सकाळी तुम्हाला मावरा कापताना दिसले, आज बघा टकाटक एकदम नटून सजून आल्यात. ओळखणार नाही. मस्त दिसतंय सर्वजणी. सर्वात पहिले तुम्हाला अभिनंदन दोघांनाही. असेच कायम हसत राहा, खुश राहा. कसं वाटतंय रवीना तुला? भारी, एकदम मस्त वाटतंय. ऐकायला स्पीकरचा आहे याच्यामुळे ऐकायला नसेल येत, पण तिला मस्त आणि भारी वाटतं. 8-9 वर्षाचा प्रेम आज सक्सेसफुल झालाय तुमचा. कसं वाटतंय? नो कमेंट्स बोलायच्या अगोदर मी सांगते तुला खुशी आहे, पण तुझ्या डान्सने सगळं थाकवला. काय तुझ्या मनात आहे? जे काय होतं ते डान्स मध्ये. हा नक्कीच नक्कीच. तुला कसं वाटतंय जयेशदा? छान वाटते. आणि डान्स बद्दल तुला माहिती होता? सरप्राईज होता. ते तू चेहऱ्यावर समजलं, पूर्ण ब्लँक झालेला. पण मस्त वाटते. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा, ठीक आहे? खुश राहा. कॉंग्रॅच्युलेशन. इकडे बघा सगळी नवरीकडची फॅमिली आहे, बहिणी आहे, मामी आहे, भावंड आहेत सर्वजण, आणि मस्त नटल्यात बघा सर्वजणी. हाय, ही कोण नवरीची? आत्या. बहीण मामीला सकाळीच भेटलोय. मामीला 500चा खड्डा दिला मी सकाळीच. भावंड आहेत सर्व पाठीमाग. ये सकाळी भेटलं नाही तर यानाव खर्च होता सकाळी. तुम्हाला भेटू, पुढे भेटू. तुम्ही बहिणी करवल्या काय म्हणाल रवीना ताई बद्दल? रवीना ताई तर आमची मस्त भारीच होती आणि अजून पण आहे.
खूप छान आहे आणि तू पण आज छान दिसतेस. तू मॅचिंग केलात काय कलर? वहिनी. आणि हाय, हिचं नाव काय? प्रांसी. हाय. मामा. मामा मोठा मामा आणि मागा 2 नंबर मामा. हा, बारका मामा. ओके, बारका मामा. आणि या ग्रुपचं नाव दामोदर परिवार आहे. दामोदर परिवार बघता पूर्ण. ठीक आहे, थँक्यू. शूज गायब करवलं करत काय होतं मग? काय माहित काय करत होते. असू दे, काय त्यांचा मान असतंय. शूज गेले. मस्त डान्स केला. थँक्यू सो मच. आपला विघ्नेश दादा कुठे आहे? तो गडबडीत आहे. चला थँक्यू. बोलता तुम्हाला मम्मी मावशी भेटले बघ. नाव काय? रेखा मावशी भेटले. स्कूलमध्ये आपल्या स्कूलमध्ये होते ना. तुमची मम्मी मैत्रिणी ओळखीची आहे ना. बघा मम्मी
कसं वाटतं भावाचा झाला आता साखरपुडा? खूप आनंद होतोय. आणि तू कधी नंबर लावतस? मला बघूया आता, करून टाक ना एकातच आता. करूया सगळे घरातले पण बोलतात आता तू पण एक काही मांडवत उभे राहा दोघे जण. त्याच्या मांडवत करायचं तर मला मजा करायला मिळणार नाही. बरोबर आहे, तसा पण आहे. आणि सेपरेटली म्हणजे त्याच्या कार्यामध्ये कोणतरी घरातला असावं. बरोबर बघावं म्हणून म्हटलं दादाचं पहिलं होऊ द्या. चालेल. दोघांसाठी तर खूप खुश आहे मी. I have been there. I have watched them for like years. Since the first day they got into relationship. So I am very happy for them. आणि तुला पण खूपच शुभेच्छा. तुझा कंटेंट रोज बघतो आम्ही जेवताना. आई तर नेहमी आम्हाला सांगते की राजदीपची व्हिडिओ येते की नाही. आम्ही रोज ऑफिसवरून आल्यावर तुझा व्हिडिओ नक्की लागलेला असतो आमच्याकडे. तर तुला पण थँक्यू आणि तुला पण खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि आमच्या परिवाराला. धन्यवाद. असंच प्रेम ठेवा, असाच तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्यासोबत. तुम्हाला असाच चांगला व्हिडिओज कंटेंट मी दाखवत राहीन. आई आपल्यासोबत जयेश दादाची. आई, कसा वाटला कार्यक्रम आपला? बरं वाटलं, आनंद वाटला मला. आणि आपली रवीना डान्स केला रवीनाने आपल्या दादासाठी. कसा वाटला तो डान्स? बघितलात ना तुम्ही? काय उद्या व्हिडिओ मध्ये बघाल? चांगला वाटला. आपले व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला? चांगलं वाटतं. आणि खास आज मी तुमच्यासाठी आलोय. ओळखलीस ना मला? हो ओळखली. ठीक आहे, काळजी घ्या, मी येतोय. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहू दे. असाच आशीर्वाद ठेवा. आपण नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन मी. ठीक आहे? हा, मी जेवतो. ठीक आहे, धन्यवाद, काळजी घ्या. आणि बघा आमच्या क्लासमेट्स झालं, त्यांचे दोघींचे लग्न झालेले आहेत. हातात एकदम झालेलं आहे. तर रवीनाचं लग्न बघतायत. कसं वाटतं मैत्रिणीचा? छान वाटते, मस्त वाटते. आणि मैत्रिणी जो खतरनाक डान्स केला त्याच्याबद्दल काय बोलाल? मस्त होता, एकदम मस्त होता, एकदम भारी, लय भारी. ही तुझी मुलगी? नाव काय हिचं? नाव काय तुझं? वचन बोल. वाणी. हे वाणी. चलो, काळजी घ्या. आता सर्व जेवत आहेत, जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि बघा इथे एक साईडला व्हेज सेक्शन आहे, एक साईडला नॉनव्हेज सेक्शन आहे. नॉनव्हेज सेक्शन म्हणजे जिथं घोल माशाची रेसिपी आहे तिकडं सर्वजण गर्दी केलेली आहे. बघा आज रविवार आहे. बघा चला, आता यांना जास्त करून डिस्टर्ब करणार आहे, मी निघतो जाऊन. मोठे मामाचे सर्व मित्र परिवार आलेला आहे. हाय करा इकडं. तू पण मैत्री नाहीस? सर्व सर हाय करा.